नमस्कार, माझे नाव डॉक्टर पंकज जैन आहे. मी चेस्ट फिजिशियन म्हणून डिपार्टमेंट ऑफ रेस्पिरेटरी मेडिसिन पल्मोनॉलॉजी जहांगीर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. मी आज तुम्हा सर्वांचे फेसबुक लाईव्ह सेशन फ्रॉम द जहांगीर हॉस्पिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण वर्ल्ड अस्थमा डे जो 7 मेला होऊन गेला त्या अनुषंगाने ब्रॉन्कियल अस्थमावर किंवा अस्थमा त्याला आपण दमा असं म्हणतो वर एक फेसबुक लाईव्ह सेशन ठेवलेला आहे. माझ्याबरोबर आमच्या डिपार्टमेंटचे चेस्ट फिजिशियन्स जॉईन झालेले आहेत. मी त्यांच्याविषयी जरा 2 मिनिटं तुम्हाला त्यांना इंट्रोड्यूस करतो. माझ्याबरोबर जे माझ्या राईट हँड साईडला बसलेले आहेत डॉक्टर महेंद्र कावेडिया. ही इज अ सिनियर चेस्ट फिजिशियन and he is actively practicing in our hospital and other hospitals in Pune. It's his last 33 years. So I have immense experience दम्याच्या आणि अस्थमाच्या पेशंट्सला ट्रीटमेंटचा त्यांना आहे. त्यांच्या शेजारी डॉक्टर आशिष गोयल बसलेले आहेत. ते मागच्या 20 ते 25 वर्षापासून चेस्ट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनाही या आजाराच्या आणि सगळ्या चेस्ट रिलेटेड आजारांचा अनुभव आहे. त्यांच्या शेजारी डॉक्टर बाफना आहेत. ही इज अ पिडियाट्रिक पल्मोनॉलॉजिस्ट, म्हणजे लहान मुलांचे बालरोग तज्ज्ञ ज्यांना आपण म्हणतो, पण त्यामध्ये त्यांची स्पेशालिटी रिलेटेड टू चेस्ट मेडिसिन आहे. आजचा टॉपिक जसं मी म्हटलं हा दमा किंवा अस्थमाविषयी आपण बोलणार आहोत. मी तुमचे प्रश्नही स्वीकारणार, पण आधी आपण डिस्कशन झाल्यावर तुम्ही तुमचे प्रश्न आताही पाठवू शकता, जे आम्ही ॲट द एंड ऑफ द सेशन घेऊ. आता अस्थमा किंवा दमा हे आपल्या सर्वांना नेहमीच ऐकण्यात आलं असेल, तुमच्या कुटुंबियांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कोणीही आपल्या इंटरॅक्शनमध्ये कोणाला कधीतरी हा शब्द जरूर ऐकायला मिळाला असेल. तर नेमका दमा म्हणजे काय? आता अस्थमा हा श्वासनलिकेचा आणि फुफ्फुसाचा आजार आहे आणि त्यामध्ये बरीचशी लक्षणं असतात. आपण आपल्या शेजारी जे बसले डॉक्टर महेंद्र कावेडिया यांच्याकडून सुरुवात करूया आणि त्यांना आपण रिक्वेस्ट करूया की दमा म्हणजे नेमकं काय सर, तुम्ही काय सांगू शकता? थँक्यू पंकज. दमा किंवा अस्थमा हा वर्ल्ड वाईड वापरला जाणारा शब्द आहे. दमा आपण मराठीत म्हणतो. अस्थमा हा खरं म्हणजे ग्रीक शब्द आहे की ज्याचा अर्थ असा होतो की दम लागलेला माणूस, ज्याला शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. ज्याप्रमाणे ज्याचं नाव आहे त्याप्रमाणेच जेव्हा आपल्या श्वास घ्यायच्या श्वास नलिका ह्या अति संवेदनशील होतात, त्या फार सेन्सिटिव्ह होतात, त्यावेळेला त्यांचं जो डायमीटर असतो किंवा त्यांचा जो आकार असतो तो एकदम बारीक होतो. बारीक झाल्यामुळे जे हवा जी फ्रीली शरीरामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये जायला पाहिजे ती फ्रीली जात नाही, त्याला अडथळा निर्माण होतो. या अडथळ्यामुळे श्वास घेताना एक सुई सुई असा म्युझिकल साऊंड होतो, जो की आपण आपल्या शेजारच्या पेशंटना बऱ्याच वेळा ऐकतो असतं. माझ्या पेशंटना हा म्युझिकल साऊंड तयार होतो आणि जेवढी हवी असेल तेवढी हवा तेवढ्या स्पीडने जात नाही, तेवढ्या प्रमाणात जात नाही, त्यामुळे पेशंटना श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो. पेशंटचा श्वास घेण्याची गती वाढते. श्वास घ्यायला त्याला इतर अवयवांचा मसल्सचा जास्त वापर करावा लागतो. अशा वेळेला पेशंटला अस्थमा झाला असं म्हणतो. म्हणजेच थोडक्यात म्हणजे जेव्हा आपल्या श्वास नलिकांची साईज किंवा डायमीटर हा छोटा होतो तेव्हा आपल्याला अस्थमा झाला असं म्हणतो. थँक्यू सर. सर डॉक्टर गोयल, याची काय लक्षणं असतात साधारणतः आणि काही लक्षणं सरांनी पण सांगितलीच. ही लक्षणं असणं गरजेचंच आहे का बिफोर लेबलिंग सम पेशंट हॅव्हिंग अस्थमा? ही सर्व लक्षणं सर्वांमध्येच दिसून येतात का, की कसं आपण सस्पेक्ट करणार की व्यक्तीला दमा असू शकतो किंवा अस्थमा असू शकतो? खूपच चांगला प्रश्न विचारला डॉक्टर पंकज तुम्ही. तसं आता आपल्याला कावेडिया सरांनी सांगितलं की दमाच्या पेशंटला मुख्य म्हणजे श्वास घ्यायला अडथळा असतो, म्हणजे श्वासनलिकेच्या आतमध्ये सूज येऊन जाते किंवा श्वासनलिका बाहेरून पण बारीक होऊन जाते, त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. तर दम्याची मुख्य लक्षणे म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे किंवा श्वास घेताना श्वासाचा सू असा आवाज येणे किंवा खोकला येणे, स्पेशली कोरडा खोकला आणि रात्रीचा खोकला हा दम्याच्या पेशंटमध्ये बऱ्याच वेळी आपल्याला बघायला भेटतो. पण जसं तुम्ही विचारलं की बऱ्याच वेळी ही लक्षणे नसताना पण पेशंटला दमा असतो, तर ती कशी ओळखायची? पेशंट जस्ट
पेशंटला श्वास घ्यायचा त्रास नसतो, फक्त त्यांना खोकला असतो. तर असं जरी असेल, वारंवार वातावरण बदललं, धुळींनी, डस्ट पोल्युशननी असं काही झालं, किंवा बऱ्याच वेळी खूप खेळून आल्यानंतर, खूप दमून गेल्यानंतर जर पेशंटला श्वासाचा सुसू आवाज येत असेल किंवा खोकला येत असेल, तर त्या पेशंटला पण दमा असण्याची शक्यता असते. तर अशा वेळी जर आपण त्यांची प्रॉपर हिस्ट्री घेतली, घरात कोणाला दमा आहे का, आई वडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना, आणि पेशंटची बाकी लक्षणं आणि सगळे बघून पेशंटला अस्थमा आहे की नाही ते आपण ठरवू शकतो. थँक्यू सर. नाव आय गो टू डॉक्टर पाफनर. सर, मला हे विचारायचं होतं, लहान मुलांमध्ये पण दमा होतो का, आणि त्याची जी लक्षणं असतात ती सिमिलरच असतात की त्यांच्यामध्ये काही वेगळी लक्षणं असू शकतात? थँक्यू डॉक्टर पंकज. आय थिंक हा फारच महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळा असं एक गैरसमज आहे की अस्थमा हा फक्त मोठ्या माणसांचा आजार आहे, आणि इनफॅक्ट खरं सांगायचं तर बालदमा किंवा अस्थमा हा ऍक्च्युली सुरुवात त्याची लहानपणीच होते, आणि जवळजवळ 8 ते 10% मुलांमध्ये हा आजार आढळतो. म्हणजे हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, आणि लक्षणं जवळजवळ सारखीच असतात. पण जसं डॉक्टर गोयल यांनी सांगितलं की बऱ्याच वेळा दम लागणे किंवा धाप लागणे, हे बऱ्याच पालक विचारतात, माझ्या मुलांना दम लागत नाही, धाप लागत नाही, त्याला कसा अस्थमा कसा असू शकतो? तर खोकला, कोरडा खोकला, पळताना बाळ खोकते किंवा हसताना खोकते, रात्री उठून खोकते, डस्ट एक्सपोजर झालं की खोकला येणे, किंवा नॉर्मल औषधांनी कमी न होणारा खोकला, हे लहान मुलांमध्ये जास्त लक्षण दिसून येतं. खूप जास्त आकुंचन पावल्या श्वासनलिका की मग तुम्हाला ते दम लागणे किंवा विझिंग, जे डॉक्टर कावडेंनी सांगितलं ते दिसून येतं. पण बऱ्याच वेळा ह्या गोष्टी खूप लेट स्टेजला येतात, त्यामुळे लवकर जर त्याचे तपासणी करणं किंवा डायग्नोस्टिक करण्यासाठी आपल्याला खोकला या लक्षणावर जास्त केंद्रित करणं जरुरीचं आहे. थँक्यू सर. वन मोर जस्ट, याच्यामध्ये काही अनुवांशिक की जेनेटिक फॅक्टर असतात का, की पॅरेंट्समध्ये कोणाला आहे तर लहान मुलाला होतीलच, आणि आणखी काही आजार जे लहानपणी किंवा कनिनायटल एनॉमलीज किंवा असं काही असतात ते त्याच्याशी रिलेटेड असतात का? ओके, सो अस्थमा हा तसं बघितलं तर अनुवांशिक आजार आहे, पण तो डायरेक्ट अनुवांशिक कनेक्शन सांगता येत नाही. पण बऱ्याच वेळा घरामध्ये, फॅमिलीमध्ये किंवा सिबलिंगमध्ये किंवा डिस्टंट म्हणजे ग्रँडफादर किंवा पेरेंट्समध्ये अस्थमा असण्याची शक्यता जास्त असते. ती असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अस्थमाचं डायग्नोसिस करणं सोपं असतं. सो लक्षणं आणि फॅमिली हिस्ट्री हे दोन्ही जर कॉम्बिनेशन असेल तर अस्थमाचं डायग्नोसिस सोपं होतं. दुसरं, प्रीमॅच्युरिटी किंवा कमी वजनाची बाळं किंवा लहानपणी वारंवार ब्रॉन्किओलायटिस सारखे आजार झालेल्या मुलांना अस्थमा होण्याची शक्यता बळावते. थँक्यू सर. सो नाईस. कमिंग टू सर, आय जस्ट आस्क सर, अशा व्यक्ती ज्यांना वारंवार खोकला होणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे किंवा रात्री गुदमरल्यासारखं वाटणे, जसं तुम्ही आधी सांगितलं, तर अशा व्यक्तींना कसं कन्फर्म करता येईल की त्यांना ही जी लक्षणं आहेत ती अस्थमामुळे आहेत की काही वेगळा आजार आहे जो त्यासारखा प्रेझेंट होतोय? व्हॉट आर दी डायग्नोस्टिक टेस्ट, और कसं त्यांनी पुढे हे करावं याच्याविषयी तुम्ही सांगू शकता? चांगला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा अस्थमाचं डायग्नोसिस पेशंट स्वतःच करून घेतो की मला दम लागलाय, मला अस्थमाचा आजार आहे आणि मला ट्रीटमेंट करा. हे जरी खरं असलं तरी अस्थमा आहे किंवा नाही आणि त्याची सिव्हिरिटी काय हे बघण्यासाठी आपल्याला काही टेस्ट करावं लागतात. ह्या टेस्ट एक तर डॉक्टर आधी तर सुरुवातीला क्लिनिकल एक्झामिनेशन करतात, छातीची तपासणी स्टेथोस्कोपने करतो, त्याच्यातून विझिंग साऊंड येत असेल तर जवळजवळ डायग्नोसिस कन्फर्म होतो. परत पुढची टेस्ट ज्याला ऑब्जेक्टिव्ह टेस्ट करतो म्हणजे आपण स्पायरोमेट्री. स्पायरोमेट्री म्हणजे एक छोटंसं कॉम्प्युटराइज मशीन असतं, त्याच्यात पेशंटला जोरात फुंक मारावी लागते. ही फुंक मारल्यानंतर किती स्पीडने हवा जाते, किती सेकंदापर्यंत जाते आणि त्या माणसासाठी नॉर्मल काय असावं याच्यावरून तो एक ग्राफ तयार होतो, त्याला म्हणतो की आपण स्पायरोमेट्री. आणि याच्यावरून आपल्याला डायग्नोज करता येते की पेशंटच्या श्वसन घेण्याच्या मार्गामध्ये ऑब्स्ट्रक्शन आहे किंवा नाही, आणि त्याच्यावर आपण डायग्नोज करतो. काही पेशंटना हे डायग्नोज ही टेस्ट करता पण येत नाही, इतक्या त्यांना दम लागत असतो कारण ती करताच येत नाही. त्या पेशंटना मग आपण इम्पल्स ऑसिलोमेट्री किंवा एफओटी प्रकारचं एक पीएफटी असते ते करत असतो. काही जनरल प्रॅक्टिशनर हे जर का आपल्याला घरी मॉनिटर करायचं असेल तर पीक फ्लो मीटर म्हणून एक छोटीशी टेस्ट असते,
एक छोटासा पाईप सारखा भाग असतो, त्यात जोरात कुंक मारली की त्याच्यावर आपलं कळतं. प्रत्येक माणसाचं नॉर्मल किती आपल्याला माहित असतं, 450, 500, आणि ज्या माणसाचं कमी जात असेल, 200 जात असेल, 150 जात असेल, त्याच्यावरून सुद्धा आपण अस्थमाचं डायग्नोस करू शकतो. पण गोल्ड स्टँडर्ड इज ऑलवेज स्पायरोमेट्री. प्री अँड पोस्ट अशाच पेशंटला एकदा स्पायरोमेट्री करायची, लंग व्हॉल्युम्स आपला कळले की नंतर त्याला आपण ब्रॉन्को डायलेटर देतो, जेणेकरून की त्यांच्या श्वासनलिका उघडतील. उघडल्यानंतर परत एकदा स्पायरोमेट्री करतो. जर का त्याच्यात 15% जास्त इम्प्रुव्हमेंट येत असेल तर तो अस्थमाचं डायग्नोसिस 100% करेक्ट होतं आणि त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट चालू करता येते. सो ही स्पायरोमेट्रीचा फार महत्वाचा रोल असतो. जसं की एखादा हार्टच्या पेशंटसाठी आपण ईसीजी काढतो, तसं प्रत्येक अस्थमाचे पेशंट आहे, प्रत्येक खोकला करणारे पेशंट आहे, प्रत्येक दम लागणारे पेशंट आहे, आयुष्यात एकदा तरी पीएफटी करावी, जेणेकरून की आपली फुफ्फुसाची कॅपॅसिटी किती आहे हे आपल्याला जाणून घेता येते आणि पुढे आपलं नेहमी ते कंपेअर सुद्धा करता येते. थँक्यू सर. सरांनी आताच पीक एक्सपायरी फ्लोमीटरचा उल्लेख केला आणि ते सांगितलं किती आहे. आजकाल पीक एक्सपायरी फ्लोमीटर्समध्ये कलर कोडिंग पण येते, ग्रीन, येलो आणि रेड. रेड कोडिंगमध्ये तुमचं जर श्वास येत असलं तर दॅट मीन्स सिव्हिअर ॲबनॉर्मॅलिटी आणि यू कॅन इझिली मेक आउट त्या कलर कोडिंगनुसार. थँक्यू सर. देन आय विल गो टू डॉक्टर गोयल. सर, ब्लड टेस्टचा पण याच्यामध्ये काही रोल आहे का? कारण आम्हाला नेहमी असे प्रश्न पडतात किंवा येतात पेशंट्सकडून की इओसिनोफिल काउंट माझा हायच असतो किंवा लो असतो वगैरे. चांगला प्रश्न विचार डॉक्टर पंकज तुम्ही. बऱ्याच वेळी पेशंटला, जसं कावडिया सरांनी आता सांगितलं की अस्थमाचं डायग्नोसिस बऱ्याच वेळी क्लिनिकल डायग्नोसिस असते आणि टू कन्फर्म द डायग्नोसिस आपण पीएफटी नावाची किंवा स्पायरोमेट्री नावाची तपासणी करतो. पण बऱ्याच वेळी पेशंटला पण इन्सिस्ट करतात आणि पेशंटला पाहिजे असते की अजून काही तपासणी आहे का किंवा काही रक्ताच्या तपासण्या आहेत का. तर आपण काही रक्ताच्या तपासण्या करू शकतो, त्यांनी आपल्याला अस्थमा आहे एकदम कन्फर्म डायग्नोसिस होत नाही, पण वी कॅन गेट सम इंडिकेशन्स ऑफ दॅट. की जसं की आपण तुम्ही सांगितलं की इओसिनोफिल काउंट आपण चेक करतो पेशंटचं आणि एक सिरम IgE लेवल असतं, तर त्याच्यावर पण आपल्याला एक अंदाजा येते. पण दॅट मेनली यू गेट वेन पेशंट इज हॅव्हिंग ॲलर्जिक अस्थमा. पण अस्थमाचे जर दुसरे फिनोटाईप असेल तर मग समटाईम इओसिनोफिल लेवल कॅन बी नॉर्मल किंवा IgE लेवल पण नॉर्मल असू शकते अँड स्टील पेशंटला अस्थमा असू शकतो. तर ह्या ज्या टेस्ट आहेत या एक इंडिकेटिव्ह असतात, पण ते काही कन्फर्म नाही आहे. जसं सरांनी सांगितलं की गोल्ड स्टँडर्ड फॉर द डायग्नोसिस ऑफ अस्थमा इज स्पायरोमेट्री और पीएफटी. बऱ्याच वेळी पेशंटला दम लागतो त्यामुळे आपण एक्सरे पण करतो, पण अस्थमाच्या पेशंटमध्ये एक्सरे ऑलमोस्ट ऑलवेज नॉर्मल असतो. तर वेन देर इज अ नॉर्मल एक्सरे देन आणि पीएफटीमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल, पीएफटीमध्ये अस्थमा डायग्नोज झाला तर वी आर मोर शुअर अबाउट की पेशंट इज हॅव्हिंग अस्थमा. थँक्यू सर. सो कमिंग टू डॉक्टर पाफनर सर, मला लहान मुलांच्या विषयी विचारायचं होतं की त्यांनाही डायग्नोसिस लहान मुलांमध्ये अस्थमा असू शकतो का? याचे डायग्नोस्टिक टेस्ट या सिमिलरच आहेत की त्याच्यामध्ये काही वेगळा अप्रोच असतो किंवा काही वेगळ्या टेस्ट आपण युजली ऍडवाइज करतो? अप्रोच इज सिमिलर. म्हणजे आता कोणताही आजार असला, अस्थमा असला तर बेसिकली ऑफकोर्स जसं डॉक्टरांनी सांगितलं की आधी आपण लक्षणांचं विश्लेषण करतो की खोकला आहे, दम लागतोय, श्वास घ्यायला म्हणजे विझिंग होत आहे, ही लक्षणं झाली. त्या लक्षणाचं विश्लेषण झाल्यानंतर बाळाला तपासल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचतो 70-80% की देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ अस्थमा. ऑफकोर्स म्हणजे त्याच्याबरोबर फॅमिली हिस्ट्री असेल तर डेफिनेटली डायग्नोसिस बिकम्स मोर इझी. पण त्याच्या व्यतिरिक्त टेस्ट आर सिमिलर. तर 6 वर्षाच्या पुढच्या मुलांना स्पायरोमेट्री आता जिना गाईडलाईन्स प्रमाणे कंपल्सरी, म्हणजे ऑल पेशंट जिथे तुम्हाला अस्थमाचा डायग्नोसिस आहे स्पायरोमेट्री गेलीच पाहिजे. इव्हन 6 वर्षाच्या वरची मुलं स्पायरोमेट्री करू शकतात आणि आम्ही ते रेग्युलरली करतो. प्रश्न फक्त येतो की 6 वर्षाच्या खालच्या मुलांना स्पायरोमेट्री करणं किंवा 60 वर्षाच्या वरची 65 वर्षाच्या लोकांना स्पायरोमेट्री करणं कधी कधी जात नाही, अवघड जातं. त्याच्यामुळे काही सॉफिस्टिकेटेड पल्मोनरी फंक्शन टेस्ट अवेलेबल आहेत आणि त्याच्यातली FOT किंवा इम्पल्स ऑक्सिमेट्री जसं डॉक्टर कावडेंनी सांगितलं ते जहांगीर हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. ते खूप कमी ठिकाणी हे मशीन अवेलेबल आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो की हे FOTचं मशीन आपल्या इथे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आम्ही 4 वर्षाच्या वरच्या मुलांना पण अस्थमाचं डायग्नोसिस करू शकतो. तर दॅट इज हाऊ वी डू. सो स्पायरोमेट्री हे लहान मुलांमध्ये होते, हे आय थिंक हा मेसेज जाणं जरुरीचं आहे. हे बरंच आहे गैरसमज की स्पायरोमेट्री किंवा कोणती टेस्ट करता येत नाही आणि त्यांच्यामध्ये डायग्नोसिस कन्फर्म कधी होत नाही म्हणून. जसं सरांनी आता क्लिअर केलं, जसं जसं आपलं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स होत आहे मेडिकल फील्ड, सो देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स आणि जे लहान मुलंही
करू शकतात आणि ते आमच्या हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ पल्मॉलॉजीमध्ये अवेलेबल आहे. नाव कमिंग टू माझं आपण आता पेशंट आला त्याला सिम्प्टोमॅटिकली आपण सस्पेक्ट केलं आणि आफ्टर दी इन्व्हेस्टिगेशन इन्क्लुडिंग स्पायरोमेट्री अँड ब्लड टेस्ट इफ वी मेक अ डायग्नोसिस ऑफ अस्थमा तर मग सरांना मला एक हा प्रश्न विचारायचा मग व्हॉट आर दी ट्रीटमेंट ऑप्शन्स आणि त्यामध्ये दोन भागमध्ये मी डिवाइड करू इच्छितो की ट्रीटमेंट ऑप्शनमध्ये युजली आपण बघतो आणि देर आर अगेन मी त्या गैरसमजविषयी बोलू की इन्हेलर विषयी बरेचसे संभ्रम आहेत लोकांमध्ये टॅबूज आहेत तर सर याच्याविषयी तुम्ही काय आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता. एकदा अस्थमाचं आपलं निदान झालं की मग त्याची ट्रीटमेंट करणं फार सोपं असतं. ट्रीटमेंटमध्ये एक तर फार्मॅकॉलॉजिकल ट्रीटमेंट असते आणि एक नॉन फार्मॅकॉलॉजिकल. फार्मॅकॉलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये आता सगळ्यांनाच इनेलरचं सगळ्यांनाच माहीत आहे. ऍक्सेप्टन्स लेवल पण फार चांगल्या प्रमाणात वाढलेलं आहे. एक 20-25 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कोणाला इन्हेलर द्यायचं होतं तर निम्मे पेशंट सुद्धा ते वापरत नव्हते. त्याला एक भीती वाटायची की अस्थमा एकदा मला इन्हेलर चालू केलं की मला आयुष्यभर घ्यावं लागेल किंवा त्याचे साईड इफेक्ट असतात की त्यामुळे ते काहीतरी मोठं आजार मला झाला असं ती भीती वाटायची. ती आता राहिली नाहीये. बहुतेक पेशंट आता तो ऍक्सेप्ट होतो. इन्हेलरमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. जसे अस्थमाचे 4 प्रकार असतात. माइल्ड अस्थमा, मीडियम अस्थमा, सिव्हिअर अस्थमा आणि अतिसिव्हिअर अस्थमा असे 4 प्रकार असतात. त्याप्रमाणे आपण इन्हेलरची निवड करतो. इन्हेलरमध्ये 2 प्रकारचे एक तर रिलिव्हर्स असतात जे लगेच तुम्हाला फायदा करून देतात. 30 सेकंदापासून ते 2 मिनिटापर्यंत तुमचा दम कमी होत जातं. आणि दुसरे असतात प्रिव्हेंटर्स. प्रिव्हेंटर्स म्हणजे ही अशी इन्हेलर असतात की तुम्हाला लगेच त्याचा फायदा होत नसला तरी हळूहळू तुमच्या श्वासनलिकेतलं तुमचं जे इन्फ्लमेशन असतं जी सूज असते ते कमी करतात जेणेकरून की तुम्हाला फायदा इमिडिएटली पण होतो आणि लॉंग टर्म मध्ये परत तुम्हाला अस्थमा होणार नाही याची पण काळजी घेतात. तर अगदीच माइल्ड असेल त्यांना रिलिव्हर प्रिव्हेंटर्स देत नाही. फक्त रिलिव्हर्स देतात आणि त्याने बरं वाटतं. बहुतेक असे लहान पिडियाट्रिकमध्ये पण बहुतेक सगळे पेशंट अस्थमाचे असतात जे की कन्सल्टंटकडे येतात ते मीडियम किंवा लार्ज असतात आणि त्यांना कॉम्बिनेशन द्यावं लागतं. रिलिव्हर आणि प्रिव्हेंटर्स दोन्ही रेग्युलरली चालू ठेवल्यामुळे पेशंटचा इमिजिएट त्रास सुद्धा कमी होतो आणि पुढे होण्याची शक्यता पण कमी असते. आणि एकदा ही औषधं सुरू केली की लगेच ती थोडं बरं वाटलं म्हणजे बंद करायची नसतात. ही एका पिरियडपर्यंत चालू ठेवायची असते. पेशंटला जेव्हा 1 महिना 2 महिने 3 महिने कम्प्लिटली बरं वाटेल तेव्हा मग त्याचा डोस आम्ही 50% कमी करतो. 50% कमी केल्यानंतर परत बरं वाटत असेल तर मग पुढचा तो डोस अजून कमी करतो. पण ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे याने किती तुम्हाला बरं वाटलं अगदी 100% बरं वाटले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती बंद करू नका. काही गोळ्या पण असतात, औषधं पण असतात, ती पण याच्याबरोबर गरज असेल तर डॉक्टर आपल्याला देतील. थँक्यू. थँक्स अ लॉट सर. सर डॉक्टर गोयल सर याच्यामध्ये असं काही आहे का की ही औषधं जो की आपल्याला पूर्ण आयुष्यभर घ्यावी लागतील आणि ती कधीच सोडता येत नाही और इज देयर एनी क्युअर अवेलेबल म्हणजे हा प्रश्न नेहमी येतो की पर्टिक्युलरली ॲलर्जिक अस्थमामध्ये काही इम्युनोथेरपी किंवा असं त्यांनी ऐकलेलं असतं त्याच्याविषयी तुम्ही काही 2 शब्द सांगू शकता. बऱ्याच वेळी जसं मी सांगितलं की लोकांमध्ये एक संभ्रम असतो की अस्थमाचा आजार हा पूर्ण काही दिवस औषध घेतलं की तो बरा होऊन जातो किंवा मग त्याची जसं सरांनी सांगितलं की ते रिलिव्हर औषध घेतलं की पेशंटला लगेच बरं वाटतंय आणि पेशंटला वाटतंय की आय एम कम्प्लिटली ऑल राईट आणि आता मला औषधाची गरज नाही आहे. पण अस्थमाचा आजार हा बऱ्याच वेळी ॲलर्जिक असतो त्यामुळे हा वारंवार त्रास देत असतो. त्यामुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे याला आपल्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यायची गरज पडू शकते आणि ट्रीटमेंट हे इमिजिएट रिलिव्हर आणि प्रिव्हेंटर अशा 2 स्वरूपात असतात. तर हे बरेच दिवस आणि लॉंग टर्म रेग्युलर औषध घेतलं तर याला बऱ्यापैकी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि कंट्रोल टू द लेवल वेअर इट विल नॉट अफेक्ट युअर डे टू डे ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तो एवढा चांगला कंट्रोलमध्ये असतो की आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा काही फरक पडत नाही. पण बऱ्याच वेळी हा पूर्णपणे बरा होतो असं नाहीये. त्यामुळे पण आपण खूप चांगला कंट्रोल करू शकतो सो दॅट पेशंट कॅन लिव्ह देअर ॲब्सोल्युटली नॉर्मल लाईफ. आणि तुम्ही तो दुसरा प्रश्न विचारला की ॲलर्जिक अस्थमामध्ये इम्युनोथेरपीचा रोल हा खूपच लिमिटेड पेशंटमध्ये असतो. बऱ्याच पेशंटमध्ये इन्हेलरच्या याने पेशंट खूप चांगले बरा होतात आणि त्याचं जर रेग्युलर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलं त्याला बरं व्हायला आणि कंट्रोलमध्ये यायला चांगली मदत होऊ शकते. थँक्यू सर. सर
लहान मुलांमध्ये आता ते इनहेलर्स असतात अँड ॲज डॉक्टर कावेडी मेन्शन की कॉर्टिकोस्टेरॉइडचे दी मोस्ट पोटेंट अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स आणि ते इमिजिएट रिलीफ पण देतात आणि पेशंट कॅन लीड ॲब्सोल्युटली नॉर्मल लाईफ. पण बरेच जणांना हा एक पर्टिक्युलरली पिडियाट्रिक एज ग्रुप की त्याचे काही लॉंग टर्म साईड इफेक्ट्स असतात का, पर्टिक्युलरली रिलेटेड टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो बेसिकली जसं डॉक्टर कावडिया सांगत होते की इनहेलर थेरपीबद्दल फारच खूप गैरसमज आहेत की ते ॲडिक्टिव्ह आहे, त्याचे साईड इफेक्ट आहेत, ते थांबवता येत नाही किंवा त्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट असतात. तर इनहेलर थेरपी इज द मेन स्टे. म्हणजे इनहेलर थेरपी हीच ट्रीटमेंट आहे अस्थमाची आणि लहान मुलांमध्ये पण तीच थेरपी दिली जाते. त्याला काही वेगळं ओरल औषध हे रेकमेंडेड नाही आहे आणि आता ॲक्सेप्टन्स इम्प्रूव्ह झाला आहे आणि इनहेलर थेरपी अगेन कॅन बी गिवन. म्हणजे लहान मुलांमध्ये पण इनहेलर थेरपी देता येते. वेगवेगळ्या काही आमचे इक्विपमेंट्स ॲडिशनल इक्विपमेंट यूज करून आम्ही ते इनहेलर थेरपी देतो. आता साईड इफेक्ट्सबद्दल हा एक अगेन गैरसमजच आहे कारण जे डोसेस आम्ही लहान मुलांमध्ये वापरतो ते बऱ्यापैकी ॲडल्टपेक्षा ऑलमोस्ट 25 to 50% डोसेस असतात आणि त्याचा 10 वर्ष वापर करून सुद्धा ग्रोथवर किंवा बाकीच्या काही अवयवांवर साईड इफेक्ट होत नाही. पण डेफिनेटली कोणची मेडिसिन जेव्हा आपण लॉंग टर्म घेत असतो तेव्हा त्याच्या साईड इफेक्टबद्दल लक्ष ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे रेग्युलर व्हिजिट आणि अंडर गायडन्स ऑफ डॉक्टर आपण कमी जास्त प्रमाणात ती औषधं चालू ठेवली पाहिजे. म्हणजे उपयोग झाला म्हणून ते कंटिन्युअस करणं तेही चुकीचं आहे किंवा स्टॉप करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे डॉक्टर जेव्हा तुम्हाला बोलवतात 3 महिन्याने 6 महिन्याने तेव्हा दे आर ऑल्सो लुकिंग ॲट द साईड इफेक्ट्स बट दे आर सेफ अँड दे आर व्हेरी इफेक्टिव्ह अँड ॲब्सोल्युटली सेफ अँड नॉन एडिक्टिव्ह. थँक्यू सर. त्यामुळेच हा प्रश्न मी प्रोबॅबली रिपीट केला कारण की टेक होम मेसेज इज फर्स्ट थिंग इनहेलर्स आर दी मेनस्टे ऑफ द ट्रीटमेंट अँड दी डोज इज व्हेरी स्मॉल. इट्स इन मायक्रोग्रॅम. जे आपण टॅबलेट देतो इट्स इन मिलीग्रॅम आणि डॉक्टरांच्या ॲडवाईस आणि एक्सपर्टच्या ॲडवाईसमध्ये तुम्ही घेत असलात तर त्याचे डोस कमी जास्त करणे ॲज पर डॉक्टर्स ॲडवाईस फॉर इवन इफ पर्सन इज टेकिंग फॉर इयर्स त्यांना त्याचे लॉंग टर्म काही साईड इफेक्ट नसतात. नाव कमिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. सर, आपण अस्थमा अटॅक असं ऐकतो बऱ्याच ठिकाणी, तर हे आधीपासून आपल्याला ओळखता येतं का की काय लक्षणं असतात जे आपल्याला कळून येईल की मला किंवा व्यक्तीला ज्याला अस्थमा आहे त्याला अस्थमा अटॅक येणार आहे तर तो काही त्याची प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो का इमिजिएटली किंवा त्यांनी काय करायला हवं जर त्याला तसं वाटतं? अगदी बरोबर आहे. अस्थमाच्या पेशंटमध्ये 2 फिनोटाईप असतात. काही पेशंटना रिपीटेड अटॅक्स येत असतात तर काही पेशंटना कंटिन्युअस तो अस्थमा थोडा चालूच राहत असतो. ह्याच्यात अस्थमाच्या पेशंटला येणारा प्रत्येक अटॅक हा आपल्या फुफ्फुसातल्या काही अल्व्हिओलाई किंवा काही टिश्यू हा डॅमेज करून जात असतो. त्यामुळे आपल्या ट्रीटमेंटचं एम हेच असतं की पेशंटला एकदा तो डायग्नोज झाला की याच्या पुढे त्याला अटॅक येणार नाही, अस्थमाचा दाह होणार नाही किंवा अस्थमाचा अटॅक घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही किंवा तो सिव्हिअर होणार नाही, इन्फेक्शन होणार याची काळजी घ्यावी. ही काळजी घेणं ह्याच्यासाठी पेशंटला पण फार काळजीपूर्वक राहावं लागतं. अर्ली साईन्स ऑफ अस्थमा अटॅक, इम्पेंडिंग अस्थमा म्हणजे त्याच्या रेग्युलर तो वापरत असेल इनहेलरचं प्रमाण जेव्हा वाढू लागतं, जो 1 वेळा घेणं असतं त्याला 2 वेळा घ्यावं लागतं, 3 वेळा घ्यावं लागतं, 2 वेळा घेतोय त्याला 4 वेळा घ्यावं लागतं. याचा अर्थ की तो अस्थमा वाढतोय. सतत येणारा खोकला, जे रुटीन तो काम करत असतो दिवसभरात त्याच्यावर तुला तो थकवा येणे, लवकर दमून जाणे, आवाजाचा सुईसे आवाज येणे, हे सगळे सिम्पटम्स असे असतात की त्याच्यावर आपल्याला कळतं की आता आपल्या पुढे अटॅक येणार नाही आणि लगेच त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा इमर्जन्सी डॉक्टरांनी जी मेडिसिन दिली ती लगेच चालू करावी. ती दुसरी गोष्ट म्हणजे हे आता अस्थमा अटॅक कशामुळे येतात, जे ट्रिगर्स काय असतात त्याच्यासाठी काय काळजी हवी. तर नॉर्मली आम्ही जे पेशंट सांगत असतो, थंड बर्फाचं फ्रीजच्या गोष्टी खाऊ नये, ज्याच्यामध्ये कलर असतो अशा गोष्टी खाऊ नये, केक, पेस्ट्रीज, मिठाई, शरबत, आईस्क्रीम ज्याच्यात आर्टिफिशियल कलर असतो अशा गोष्टी खाऊ नये. फळांमध्ये केळी, सीताफळ, द्राक्ष ह्या 3 गोष्टीच्या मी बऱ्याच पेशंटला पाहिलं की याच्यामुळे जास्त प्रमाणात त्रास होत असतो. ज्याच्या थंड पदार्थ खाऊ नये, स्ट्रॉंग स्वेट, अत्तर, सेंट, डिओडरंट, बॉडी स्प्रे अशा प्रकारचे आपण वापरू नये. जुनी धूळ, पोटमाळा, गोडाऊन, दिवाळीची साफसफाई की ज्याच्यामुळे स्ट्रॉंग स्मेल येतो किंवा जुनी धूळ असेल त्याच्या संपर्कात सहसा जाऊ नये. घरात पाळीव प्राणीसारखे की कुत्रा, मांजर, बकरी, कबूतर किंवा डक्टमध्ये, टेरेसमध्ये काही येत असेल तर त्याचा जो एक्सपोजर असतो त्याच्यामुळे अस्थमाचा अटॅक वाढण्याची शक्यता असते. ह्या सगळ्या ट्रिगर फॅक्टरना अवॉइड केलं की आपला तो अस्थमा असेल तरी त्याच्या अटॅक येणार नाही. अटॅक येऊ नये हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते.
आणि ती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पालन करावं लागते आणि एकटा अटॅक येतोय असं कळलं की आपल्या जो डॉक्टरने दिलेली इमर्जन्सी मेडिसिन चालू करावी किंवा लगेच डॉक्टरांच्या संपर्कात यावं. आपल्या घरी जर का पीक फ्लोमीटर असेल तर पीक फ्लोमीटरने आपण चेक करावं की आपला पीक फ्लोमीटर कमी होतोय का, तर लगेच आपल्याला कळतं की आपला अस्थमा वाढतोय, त्याची ट्रीटमेंट लगेच सुरू करावी. अटॅक आला तरी घाबरण्याचं कारण नाही. त्याची जी स्पेशल मेडिसिन असतात, एक शॉर्ट कोर्स ऑफ स्टिरॉइड वगैरे द्यावे लागतात, त्याच्यावर पूर्णपणे बरा होतो. थँक्यू सर, थँक्यू फॉर नाईसली कव्हरिंग द होल थिंग. सर मला ही आता न्यूअर बायोलॉजिक आहेत काही ड्रग्ज असे आले आहेत जे सिव्हिअर अस्थमा और दोज पेशंट्स हु आर फ्रिक्वेंटली गोइंग टू ज्यांना रिपीटेड अटॅक्स होत असतात किंवा जसं कॉर्टिकोस्टेरॉइड शॉर्ट कोर्स थेरपीने त्यांना रिस्पॉन्ड येत नाही, असे काही सिलेक्टेड ग्रुप ऑफ पेशंट्स दे आर कॅन्डिडेट फॉर दिस मोनोक्लोनल न्यूअर बायोलॉजिकल एजंट्स. तर तुमच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं, त्याचा कितपत रोल आहे अस्थमामध्ये? नक्कीच या ड्रगचा रोल आहे, पण जसं तुम्ही सांगितलं की खूप कमी पेशंट्सला याची गरज पडते. अस्थमाचं ट्रीटमेंट जर प्रॉपर डॉक्टरच्या सल्ल्याने रेग्युलर घेतलं, इनर घ्यायची जर टेक्निक व्यवस्थित असेल, प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर खूप कमी लोकांना याची गरज पडू शकते. पण स्टील काही पेशंट जे असतात ते डिस्पाईट ऑफ टेकिंग प्रॉपर रेग्युलर मेडिसिन व्यवस्थित सगळं घेऊन पण त्यांचा जर दमा कंट्रोलमध्ये येत नसेल तर जे न्यूअर ड्रग्ज आहेत बायोलॉजिक्स त्याची घ्यायची गरज पडू शकते. आणि हे ड्रग्ज वेगवेगळ्या टाईपचे असतात, ते वेगवेगळ्या पेशंटची त्याप्रमाणे तपासणी करून त्यांच्या सगळे इंडिकेशन्स बघून मग आपण ते तसं बायोलॉजिक्स द्यायचं असतो. पण हे बायोलॉजिक्सचे खूप महाग ड्रग असतात आणि पेशंट नीड टू टेक दिस इंजेक्शन प्रत्येक महिन्यानी किंवा 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी त्यांचे इंजेक्शन्स घ्यावे लागतात आणि एक तो प्रोलॉंग कोर्स असतो. खूप कमी पेशंटला याची गरज पडते, पण नक्की दिस इज वन ऑफ द ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल फॉर व्हेरी सिव्हिअर अस्थमा पेशंट्स. थँक्यू सर. या ठिकाणी असं नमूद करावं असं वाटतं की हे जे पेशंट असतात डिफिकल्ट टू ट्रीट अस्थमा, जे ट्रीटमेंट करून सुद्धा ठीक होत नाही किंवा ट्रीटमेंट अवघड असतात, अशा पेशंटना आपण बायोलॉजिकल्स वापरतो, त्यांची अलर्जी टेस्टिंग करतो, इम्युनोथेरपी होतं. या सगळं टेस्ट आपल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत आणि रेग्युलरली आम्ही त्याचा वापर करतो. आमचे स्पेशल क्लिनिक सुद्धा असतात की डिफिकल्ट टू ट्रीट अस्थमा, की जो अस्थमा एरवी ट्रीटमेंटने बरा न होता याच्यासाठी आम्ही स्पेशल लक्ष देऊन त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट करून त्याचा कशामुळे कंट्रोलमध्ये नाही याचा फाइंड आउट करतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो. तर जहांगीरमध्ये ही एक गोष्ट महत्वाची आहे की डिफिकल्ट टू ट्रीट अस्थमा सुद्धा आम्ही रेग्युलरली ट्रीट करत असतो. थँक्यू सर, थँक्यू फॉर कव्हरिंग कन्साइसली होल थिंग. सर मला एक विचारायचं होतं, रोल ऑफ वॅक्सिनेशन. जसं एक आहे की इन्फ्लुएन्झा न्यूमोकोकल वॅक्सिन विच इज युजली ॲडवाइज आपण लस किंवा देतो, त्याचा काही रोल आहे का प्रिव्हेन्शन जे अॅक्यूट अस्थमामध्ये चिल्ड्रनमध्ये ॲज वेल एज अडल्ट्स, आणि तुम्ही ॲडवाइज कराल का? बेसिकली वॅक्सिनेशन ऑफकोर्स इज रेकमेंडेड. म्हणजे वॅक्सिनेशन हे इन्फेक्शन प्रिव्हेन्शनसाठी जरुरीच आहे आणि ते रेकमेंडेड आहेच. आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स रेकमेंड्स की सगळ्या मुलांना 5 वर्षाच्या आतील सगळ्या मुलांना इन्फ्लुएन्झा वॅक्सिन अॅन्युअली घेतलं गेलं पाहिजे. ज्या पेशंटला अस्थमा आहे किंवा सिव्हिअर अस्थमा आहे त्यांना आम्ही रेग्युलरली आफ्टर 5 years ऑल्सो आम्ही रेकमेंड करतो की त्यांनी अॅन्युअल फ्लू वॅक्सिन घ्यावं. न्यूमोकॉकल वॅक्सिन हे बेसिकली न्यूमोनिया प्रिव्हेन्शनसाठी जास्त युजफुल आहे रादर दॅन अस्थमा. पण द वॅक्सिन जर अस्थमासाठी म्हणाल तर फ्लू वॅक्सिन इज वन विच इज रेकमेंडेड अॅन्युअली. येस, दॅट्स वॉट इवन अडल्ट्स जे पेशंट्स असतात क्रोनिक अस्थमा किंवा ज्यांना अस्थमा असतो, इवन इफ इट इज वेल मेंटेन विथ द मेडिसिन्स, बिकॉज इन्फ्लुएन्झा इज ॲज सर मेन्शन जे ट्रिगर्स विषयी बोलत होते त्यात व्हायरल इन्फेक्शन हा खूप महत्वपूर्ण ट्रिगर आहे. आणि इन्फ्लुएन्झा इज वन ऑफ द कॉमनेस्ट व्हायरल इन्फेक्शन विच लँड्स अ पेशंट ऑफ अस्थमा विच वॉज वेल कंट्रोल त्यांना सिव्हिअर अस्थमा किंवा हॉस्पिटलायझेशन. तर इन्फ्लुएन्झा वॅक्सिन अॅन्युअली आणि न्यूमोकोकल वॅक्सिन इज ॲडवाइज इन दी एडल्ट्स ॲज वेल. तर याच्याविषयी आपण आणखी एक प्रश्न मला सरांना विचारायचा होता. दमा हा संसर्गजन्य आहे का, असे प्रश्न मला काही आले आहेत, तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू? दमा हा संसर्गजन्य तर नक्कीच नाही. तो एकाकडून दुसरीकडे असा पसरणार आजार नाही. याचा अर्थ की तुमची शेजारी कोणी अस्थमाचा पेशंट बसला किंवा त्याच्यावर काही रूम शेअर केली तर असा तुम्हाला दमा. परंतु दमा हा अनुवंशिक असतो. जर का तुमच्या पॅरेंट्समध्ये असेल, आईला असेल, वडिलांना असेल, मावशीला असेल, काकांना असेल, तुमच्या ब्लडमध्ये असेल तर तुम्हाला अस्थमा होण्याची शक्यता जास्त असते. जर का तुमच्या दोन्ही पॅरेंट्समध्ये असेल तर आणखी थोडी जास्त होते.
शक्यता फक्त जास्त होते. वडिलांना आहे किंवा आईला आहे म्हणजे तुम्हाला अस्थमा होईलच असं काही नक्की नाही, पण होण्याची शक्यता थोडीशी वाढते, तेवढंच एक आहे. पण हा अस्थमा हा नक्कीच संसर्गजन्य नाहीये, हा अनुवंशिक आजार आहे. अनुवंशिकतेमुळे होणारी, अनुवंशिकतेमुळे आपल्याला ती प्रवृत्ती डेव्हलप होते की तुम्हाला अस्थमा होण्याची प्रवृत्ती वाढते, आणि असा पेशंट जेव्हा अशा ट्रिगर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा मग ते अस्थमा होण्याची शक्यता असते. सर, मला हे विचारायचं होतं, फॉर एक्झाम्पल पेशंट ऑफ अस्थमा जर त्याने प्रॉपर ट्रीटमेंट घेतली नाही आणि त्याला वारंवार अॅक्यूट अस्थमाचे अटॅक येत राहिले, तर पुढे जाऊन त्याच्या फुफ्फुसावर काही लॉंग टर्म इफेक्ट किंवा वेगळा आजार निर्माण होऊ शकतो का, किंवा काही गुंतागुंतीचे किंवा असे काही आजार त्या फुफ्फुसामध्ये निर्माण होऊ शकतात पुढे? बऱ्याच वेळी बाय डेफिनेशन अस्थमा इज अ रिव्हर्सिबल एअरवे ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे हा आजार बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो, रिव्हर्स होऊ शकतो. पण या पेशंटला जर कंटिन्युअस असे अस्थमाचे अटॅक आले, अस्थमा कंट्रोलमध्ये नसेल, तर मग त्यांना परमनंट लंग डॅमेज होऊन तो इरिव्हर्सिबल होऊ शकतो. त्यामुळे पेशंटने योग्य औषध योग्य वेळेवर डॉक्टरांच्या सल्ल्याने जर सगळं घेतलं तर असं रिपीटेड व्हायची शक्यता ही कमी होऊन जाते, आणि त्यामुळे लंग डॅमेज जो आहे तो आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतो. नाहीतर मग अशा पेशंटला परमनंट लंग डॅमेज पण होऊन, किंवा आपण जसं एक आजार ऐकला असेल COPD, दॅट इज ए परमनंट एअरवे डॅमेज, तर अशा पेशंटला मग बऱ्याच वेळी अस्थमा COPD ओव्हरलॅप असं पण होऊ शकतं. त्यामुळे अस्थमाच्या पेशंटनी जर योग्य व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलं तर मग परमनंट लंग डॅमेज व्हायची शक्यता ही कमी होऊन जाते. थँक्यू सर. आता मला काही प्रश्न मिळालेले आहेत. म्हणजे बेसिकली देर आर लॉट ऑफ लिटरेचर, म्हणजे की चाइल्डहुड अस्थमा इज अ हार्बिंगर ऑफ फ्युचर COPD, असंही काही पेपर्स आता येतात, रिसर्च येतोय की जे पेशंटचा COPD आहे, when they went back to their history, तर they had a very bad severe asthma in childhood. तर आता म्हणजे this is one of the long term effect of uncontrolled asthma. त्यामुळे आय थिंक द मेसेज इज यू नीड टू कंट्रोल इट, आणि medicines are available to control asthma, and it is completely controllable, and complete control is as good as cure. थँक्यू सर. सो नाईसली गुड. मला आता जे प्रश्न आली आहेत, बरीच प्रश्न आम्हाला मिळत आहेत, मी काही इम्पॉर्टंट कव्हर करतो. व्हॉट आर द इनिशियल स्टेप्स टू मॅनेज माय अस्थमा इफेक्टिव्हली? डॉक्टर कावेडी यांनी खूप लुसिडली हे कव्हर केलं. इनिशियल स्टेपमध्ये फर्स्ट आय विल ॲडवाइज यू टू फॉलो युअर डॉक्टर्स इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली, बिकॉज समबडी ज्यांनी तुमचा डायग्नोसिस बनवला आहे त्यांनी तुम्हाला ह्या स्टेप्स ॲडवाइस केल्याच असतील. पण जसं त्यांनी सांगितलं, रिलिव्हर मेडिकेशन आणि इन्हेलर, जर तुम्ही इन्हेलर जे ॲडवाइस केले आहेत ते प्रॉपरली घेत असले तर तुमचा अस्थमा प्रॉपरली कंट्रोल राहील, आणि तुम्हाला त्याचे एक्झॅजरेशन किंवा ॲक्यूट अटॅक तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. देन सेकंड क्वेश्चन इज, कॅन युझिंग अ पीक फ्लो मीटर ॲट होम हेल्प टू डिटर्मिन द अस्थमा सिव्हिरिटी? आता जसं सरांनी सांगितलं, पीक फ्लो मीटर इज डिव्हाइस जे आपण यूज करतो टू मेंटेन, म्हणजे पेशंट इज ऑलरेडी ऑन ट्रीटमेंट, तर अस्थमाची सिव्हिरिटी ही तुमचं जे डायग्नोसिस होईल त्यामध्ये जी स्पायरोमेट्री किंवा पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली जाईल, तेव्हा सरांनी जसं माइल्ड, मॉडरेट अँड सिव्हिअर अस्थमा हे डिफाईन केल्यानंतर तुम्हाला जी ट्रीटमेंट ॲडवाइस केली आहे, देन यू कॅन कीप दॅट पीक फ्लो मीटर टू मेंटेन अँड डायग्नोज द इम्पेंडिंग जो अटॅक येऊ शकतो, त्याची लक्षणं, त्यासाठी पीक फ्लो मीटरचा यूज करू शकतात. पण अस्थमाच्या डायग्नोसिससाठी स्पायरोमेट्री, ॲज मेन्शन रिपीटेडली, इज द गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन, आणि तीच ॲडवाइस आम्ही करू. पीक फ्लो मीटरमुळे आपण किती जोरात हवा बाहेर टाकू शकतो हे डायग्नोज होतं. किती एकच झटक्यात मध्ये टाकू शकतो, किती टाकतो हे नाही, पण किती जोरात टाकू शकतो हे जमलं. प्रत्येक पेशंटने जे अस्थमॅटिक किंवा नॉन अस्थमॅटिक ही पीक फ्लो मीटर आपला रेकॉर्ड करून ठेवायचं, आणि कुठला त्याचा बेस्ट पॉसिबल होता, आत्ताचा जुना 3 महिन्यापूर्वीच्या 6 महिन्यापूर्वीचा जो बेस्ट पॉसिबल पीक फ्लो मीटरचे जे रिडिंग असेल हे त्याच्यासाठी ते नॉर्मल असतं. त्याच्यात तो किती टक्के खाली येतो, 20% खाली येत असेल तर ठीक आहे, 30% आला याचा अर्थ थोडा त्रास होतो, 40% खाली आला म्हणजे आता सिव्हिअर आहे, त्याच्यापेक्षा खाली आला याचा अर्थ त्याला इम्पेंडिंग अटॅक येणार आहे. तर आपला बेस्ट पॉसिबल पीक फ्लो रिडिंग काय होतं हे आपल्याला सगळ्यांना माहित असणं आवश्यक आहे, आणि प्रत्येक अस्थमाच्या पेशंटने पीक फ्लो मीटर हे खरेदी करून त्याचं बेस्ट पीक फ्लो मीटर काय रिडिंग आहे हे सगळं जाणून घेणं असतं. त्याच्यामुळे अटॅक येण्याच्या अगोदरच आपल्याला कल्पना येते की आपल्याला येणार आहे, की आपली लंग कंडिशन काय आहे हे आपल्याला ऑब्जेक्टिव्हली कळू शकतं.
थँक्यू सर. पीक फ्लो मीटर जे सांगितलं, जसं बीपीचे पेशंट आहे, शुगरचे पेशंट आहे, ते आपलं बीपीचं मशीन घरी ठेवतात किंवा शुगरचे पेशंट आपले ग्लुकोमीटर घरी ठेवतात, तसं हे पीक फ्लो मीटर आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे अस्थमाच्या पेशंटनी जर पीक फ्लो मीटर आपल्या घरी ठेवलं आणि त्यांना जेव्हा दम लागला किंवा काही त्रास झाला तर आपलं PFR पीक फ्लो मीटरवर चेक केलं, त्यांनी आपल्याला कळू शकतं की आपलं अस्थमा कंट्रोलमध्ये आहे की वर्सन होत चाललं आहे किंवा अटॅक येणार आहे, आणि त्याप्रमाणे पेशंट कॅन कॉन्टॅक्ट द डॉक्टर किंवा ते हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करू शकतात. Now coming to third question, how do I test whether I have asthma or not at home? So you cannot test that, and in fact the idea behind this session is की अस्थमाचे सिम्पटम्स जर असले तर तुम्ही नियरेस्ट पल्मोलॉजिस्टला कन्सल्ट करा आणि ते एक्झामिन करून टेस्ट करून तुम्हाला डायग्नोसिस करतील. कारण हे जे लक्षणं आहेत त्याचे आम्ही अस्थमा मिमिक्स असं म्हणतो. ते बरेच आणखी असे डिझीज असतात जे पोटेन्शियली असे सिम्पटम्स प्रेझेंट करू शकतात, लक्षणं येऊ शकतात. तर मी हेच ऍडवाइज करेल, जे सरांनी पण आधी एम्फसाइज केलं की घरी मला श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा खोकला येतोय तो मला अस्थमा झाला असं डायग्नोसिस बनवू नका, बिकॉज इट्स अ प्रॉपर डिझीज डायग्नोज विथ द हेल्प ऑफ इन्व्हेस्टिगेशन, एक्झामिनेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि बाय अ प्रॉपर ट्रेन पल्मोलॉजिस्ट. तर याचं उत्तर नाहीये, तुम्ही घरी अस्थमाचं डायग्नोसिस बनवू शकत नाही. आणि फोर्थ क्वेश्चन इज दिस इज द एरा ऑफ वर्क फ्रॉम होम. तर लोकांना डॉक्टरकडे जाण्यापेक्षा घरच्या घरीच मी कसं मॅनेज करू याचा फार शॉर्टकट बघायचा प्रयत्न करतात. परंतु ही पण एक युजफुल गोष्ट असू शकते की जर का तुमचा दम, तुम्हाला जेव्हा खोकला आहे तुम्हाला व्हिसिंग साऊंड येत असेल, तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्यामुळे त्रास होत असेल, तुमचा हा काही सीझनल प्रॉब्लेम असेल, तुमच्या घरात कोणाला अजून अस्थमा असेल, या सगळ्या गोष्टीने तुम्हाला थोडी लिंक क्लू येऊ शकतो की तुम्हाला अस्थमा येण्याची शक्यता आहे. हे सगळं आल्यानंतर स्वतः ट्रीटमेंट करण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेवरेबल असतील की बाबा अस्थमा असण्याची शक्यता जास्त आहे, देन यू कॅन गो टू डॉक्टर ऑर यू कॅन डू अ पीएफटी करून तुम्हाला कळेल. तर पण डायग्नोज करण्याची शक्यता आहे किंवा डायग्नोज तुम्ही घरी करू शकता, परंतु ट्रीटमेंट मात्र प्रॉपर डॉक्टरांकडेच घेणं गरजेचं आहे. Now, fourth question is too specific actually. Sir, I want to talk about child patient who is suffering for DIGP and glioma related this thing. He is a 5-year-old. मी याच्याविषयी सर सांगू शकतील. Actually, it's a patient who is having glioma or operated for it. I am not sure, and he is having some issues related to lung. त्यांना ब्रीथिंग ट्रबल वगैरे असेल, पण याच्याविषयी कमेंट करणं मला असं वाटतं की अवघड होईल. आणि स्पेसिफिक we need to see the child. But it's very difficult to comment that the patient has glioma and some problem in the lungs. So this child definitely needs assessment. So me तर हेच advise करेल, you get the patient and consult sir, and then let him examine the patient, and then he will be probably comment about having asthma or not. He has said not operative. Okay, no. Just. But still, the answer remains the same. What is having like a condition of glioma? So is it related to that, or it's an entirely different? Glioma in the brain or glioma? Because glioma is usually in the brain tumor. Yeah, so it's a brain tumor. It's very difficult to unless we have a detailed information about the child. I think it will be difficult to get back. Any other thing? So I would like to thank our panelists, Dr. Kavadia, Dr. Goyal and Dr. Bafna, for explaining and answering all the questions so well. I think जे आम्हाला जॉईन झाले आहेत फेसबुक लाईव्हवर, मला असं वाटतं त्यांचे बरेचसे डाऊट्स आणि अस्थमाविषयी क्लिअर झाले असतील. And we try to cover as many topics and potential problems related to bronchial asthma. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा याच्याशी संबंधित सिम्पटम्स असतील, एनिथिंग रिलेटेड टू चेस्ट डिझिजेस, रिलेटेड टू लंग, फुफ्फुसाविषयी खोकला किंवा कोणतीही लक्षणं असतील, तर डिपार्टमेंट ऑफ पल्मॉलॉजी जहांगीर हॉस्पिटल इज वेल इक्विप्ड विथ डॉक्टर्स अवेलेबल ऑल द टाइम. आणि आमच्याकडे सगळे मॉडर्न इक्विपमेंट्स, जर इन्व्हेस्टिगेशनची गरज पडली लाईक ब्रॉन्कोस्कोपी, थोरॅकोस्कोपीज, एंडोब्रॉन्कियल अल्ट्रासाउंड, PFT, FOT, डिफ्युजन कॅपॅसिटीजची इक्विपमेंट्स सगळी स्टेट ऑफ द आर्ट अवेलेबल आहेत. स्किन टेस्टिंग, ॲलर्जी टेस्टिंग सुद्धा आम्ही करतो आणि तुम्ही केव्हाही इथे येऊन आम्हाला कन्सल्ट करू शकतात. विल बी हॅपी
टू ॲडवाईज अँड टेक केअर ऑफ दी सिम्पटम्स अँड प्रॉब्लेम्स. आणि आम्ही जे काही सिम्पटम आहेत तुम्हाला ॲडवाईज करू शकू आणि तुम्हाला रिलीफ देऊ शकू तुमच्या प्रॉब्लेम्सविषयी, त्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. थँक्यू फॉर जॉईनिंग अस. थँक्स अ लॉट.